सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 जुलै 2026. पावड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यात मुसळधार, जनजीवन विस्कळीत, झाडे उन्मळली, दरडी कोसळल्या, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सातारा शहरात जिल्ह्यात सर्वत्र रविवारी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नदींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रही पावसात जोर कायम असल्याने धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीवरील मरडे येथील पूल पाण्याखाली गेला. रविवारी पर्यायी खोऱ्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर सज्जनगड मार्गावर दरड कोसळली. महाबळेश्वर मधील वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला असून भिलार परिसरात संरक्षण भिंत कोसळली. वाईतील फुलेनगर परिसरातील ओढ्यावर उभारण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. जोरदार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. महाबळेश्वरात पावसाचा कहर, झाडे कोसळली, घरात पाणी. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस, दाटधुके आणि वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे पर्यटकांची मोठी गर्दी आणि खराब हवामानामुळे शहरासह महाबळेश्वर पाचगणी मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. रांजणवाडी परिसरात भर पावसात एक कारवर मोठे झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर महाबळेश्वर तापळा मार्गावरील झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर नगर परिषदेचे कर्मचारी प्राथमिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. वाईत फुलेनगर परिसरातील पर्यायी पूल पावसाने गेला वाहून. वाई शहरातील फुलेनगर परिसरातील किवरा ओढ्यावर अवघ्या सार्वजनिक निधीतून महिनाभरापूर्वी उभारलेल्या पर्यायी पूल रविवारी दुपारी मुसळधार पावसाच्या प्रवाहात वाहून गेला. नव्याने बांधलेला पूल इतका कमी कालावधीत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुपारी 2च्या सुमारास पावसात जोर वाढताच पुलाला तडे जाऊन काही क्षणातच तो वाहून गेला. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. पोलिसांच्या आणि ग्रामस्थांचा इशारा धुडकवला. मरडे आणेवाडी पुलावरून कृष्णा नदीच्या पुरात इसम वाहून गेला. आज सकाळी 10:15च्या सुमारास घडली घटना. मरडे तालुका सातारा ते कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील ये-जा करणे धोकादायक बनले आहे. अशातच पोलिसांचा आणि स्थानिक ग्रामांचा इशारा धुडकवून पाणी खाली गेलेल्या पुलावरून रस्ता होण्याचा प्रयत्न करण्याचा एक इसम पाण्याच्या वेगाने प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घडली. सदर इसमाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी जीव घेणे धाडस करू नये. पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फलटण पुसेगाव मार्गावरील तातवडे घाटात दरड कोसळून बारामतीचा तरुण ठार. मोटारीच्या बोनेटवर दगड पडताच नियंत्रण सुटले, वाहन खांबावर धडकल्याने दुर्घटना. सातारा जिल्ह्यासह राज्यभरात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता घाट रस्त्यांनाही बसू लागला असून फलटण पुसेगाव मार्गावर तातवडे घाटात रविवारी दरड कोसळल्याने भीषण झालेल्या अपघातात बारामती येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस मिळालेल्या माहितीनुसार योगेश पोपट जगताप राहणार बारामती हे 4 चाकी वाहनातून तातवडे घाटातून प्रवास करत असताना अचानक वरून मोठे दगड कोसळले. त्यातील एक मोठा दगड थेट मोटारीच्या बोनेटवर आढळल्याने चालकाचे वाहन चालकावरून नियंत्रण सुटले आणि वाहनाच्या रस्त्यालगतच्या खांबावरती वाहन धडकले. या भीषण अपघातात योगेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे बंगळूर महामार्गावर खंडाळ्याजवळ खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोधवारा, तब्बल 6 तास वाहतूक कोंडी, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप. NH-च्या ढिसा कारभाराचा फटका. पुणे बंगळूरू महामार्गावर पारगाव खंडाळ्यानजीक सेवा रस्त्यावरील अरुंद मार्ग त्यातच रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि पावसाच्या रिपमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे खंबाटकी, जुना टोल नाका ते केसुर्डी फाट्यापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर 6 तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहन चालक प्रवाशांना मनस्ताप सहन करायला लागला. सलग सुट्ट्या असताना महागाव वाहने पुणे मुंबईहून सातारा, कोल्हापूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वरकडे प्रवासासाठी खंबाटकी घाटामार्गे प्रवास करतात. त्याचवेळी महामार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर रस्ता अरुंद असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्ते प्राधिकरण आणि प्रशासनाच्या ढिसा कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. येवतेश्वर घाटाच्या तीव्र उतारावर अपघातांचा धोका, तात्काळ उपाययोजनांची गरज नागरिकांकडून व्यक्त. येवतेश्वर घाटाच्या तोंडावर धस कॉलनीकडे जाणारा तीव्र उतार आणि धोकादायक वळण सध्या अपघातांचे मुख्य केंद्र बनू लागले आहे. शनिवारी सायंकाळी या वळणावर एक कार नाल्यात पलटी झाल्याची घटना घडली. क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासन यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साताऱ्यातून कासबांबूडकडे जाणाऱ्या पर्यटकांसह हजारो शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मार्गावर रोज मोठी वर्दळ असते. समर्थ मंदिर चौकाकडे जाण्यासाठी हा एक महत्वाचा पर्यायी मार्ग आहे. मात्र घाटातून खाली उतरताना अचानक लागणाऱ्या तीव्र वळणामुळे वाहन चालकाची मोठी गंभीर उडत आहे. बनावट QR स्कॅनरचा वापर करून सराफ व्यावसायिक व मोबाईल दुकानदारांना फसवणारा सातारा शहर पोलिसांकडून अटकेत. ऑनलाईन व्यवहार करताना रक्कम खात्यात प्रत्यक्ष जमाल्याची खात्री करावी, पोलिसांचे आवाहन. बनावट QR स्कॅनरचा वापर करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत तरुणाला सातारा शहर पोलिसांच्या डी पथकाने शिताफीने अटक केली आहे. टंका ज्वेलर्स मधून सोन्याची चैन आणि SS
कम्युनिकेशन मधून सॅमसंग कंपनीचा झेड फोल्ड 7 फोनची फसवणूक केल्यानंतर आरोपीचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आदित्य विनोद गायकवाड, वय 22, राहणार कोंडापुरी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असे आहे. तो बीकॉमच्या द्वितीय वर्ष शिक्षण घेत असून चेनीची दोन जगण्याच्या हव्यासपोटी फसवणूक आणि चोरीच्या गुन्ह्याकडे वळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अशा प्रकारे बनावट QR कोड आणि डिजिटल पेमेंटचा गैरवापर करून अनेक व्यापारी नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना खात्यात प्रतिष्ठ रक्कम जमा झाल्याची खात्री करावी. फसवणूक झाल्याचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांचा संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हिवरे तालुका कोरेगाव येथे घरफोडी 8.5 तोळ्यांचे दागिने लंपास. वाटर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 8.5 तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी रात्री घडली. वाटर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवरे येथील आनंद खताळ यांच्या घरात पहाटे 3 ते 5 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजातून प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटी चोरून नेल्यानंतर गावाबाहेर तिची तोडफोड करून पेटी टाकून दिली. पेटीत ठेवलेले सुमारे 8.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने मात्र चोरट्यांनी लंपास केले. चोरीमध्ये 4 तोळ्यांचा लक्ष्मी हार, 1.5 तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे गंठण, 1.25 तोळ्याची सोन्याची चेन, इतर सोन्याचे दागिन्याचा ऐवज होता. या घटनेमुळे हिवरेसह भाडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांकडून परिसरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विक्री विरोधात उद्या शिरोळ बंदचे हाक. विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते राहणार उपस्थित. शिरोळ परिसरात वाढत्या अंमली पदार्थांच्या प्राबल्याला चाप बसवण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार करत मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी मूक मोर्चा काढत शिरोळ बंदचे हाक देण्यात आल्याची माहिती शिरोळचे सरपंच रविराज उदगावकर यांनी दिली आहे. शिरोळ तालुका खंडाळा येथील विठ्ठल कुमिन मंदिरामध्ये शिरोळ परिसरात वाढत्या अंमली पदार्थाच्या प्राबल्यामुळे युवा पिढी अंमली पदार्थांच्या विक्र्यात अडकत असल्याने या पार्श्वभूमीवर आयोजित बैठक प्रसंगी ते बोलत होते. शिरोळचे ग्रामदेव श्री अंबिका माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मूक मोर्चा काढत प्रशासनाला अंमली पदार्थांची कारवाईबाबत निवेदन देण्यामध्ये बैठकीमध्ये ठरवण्यात आले. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था, व्यापारी, युवक, महिला, शिरोळ ग्रामस्थांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.